शाळेत असताना कुसुमाग्रजांची एक कविता अभ्यासाला होती. त्या कवितेतली शेवटची ओळ, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. असं लढ म्हणणारं जर तुमच्या आयुष्यात कुणी असेल तर ही फार मोठी गोष्ट आहे. बघ, पडणं झडणं तर आलंच, पण पडून राहायचं नाही. उठायचं, धावायचं. धावता नाही आलं तर चालायचं, चालता नाही आलं तर रांगायचं, पण पडून राहायचं नाही. उठायचं, स्तब्ध बसून राहायचं नाही. चुकलं म्हणून काय झालं? आयुष्य आहे, चुका तर होतच राहणार, पण चुकांमधून शिकायचं. चुका होणार नाही याची खबरदारी घ्यायची. ज्या चुका दुरुस्त होण्यासारख्या असतील त्यासाठी शक्यतोवर प्रयत्न करायचे. परिस्थिती जर वाईट असली त्या परिस्थिती समोर खंबीरपणे उभं राहायचं. परिस्थितीशी 2 हात करायचे. असं म्हणणारे, धैर्य देणारे, धीर देणारे, हिम्मत बांधणारे जर कोणी तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांची किंमत समजून घ्या. यश मिळाल्यावर पाठीवर शाबासकी देणारे, पाठ थोपटणारे, मला तुझ्यावर खूप गर्व आहे, अशीच प्रगती करत जा असं म्हणत आशीर्वाद देणारे, अयशस्वी झाल्यावर जेव्हा असं वाटतं की सगळं संपलेलं आहे, मी हरलेलो आहे, अशा वेळेला जेव्हा आपण एखादा कोपरा बघून रडत बसतो आणि तेव्हा आपले दोन्ही खांदे पकडून आपल्याला उठवणारे, उठ म्हणणारे, माझ्याकडे बघ म्हणत, तू इतक्यात हरला नाहीस, पुन्हा प्रयत्न कर, तू नक्की यशस्वी होशील, हा विश्वास दाखवणारे जर तुमच्या आयुष्यात लाभले असतील तर त्यांचं महत्व खूप आहे. त्यांचं महत्व समजून घ्या. जर तुमच्या मनात हे येत असेल की त्यांनी मला या गोष्टीमध्ये सपोर्ट केला, त्यामध्ये त्याचा सुद्धा काहीतरी स्वार्थ असेल, किंवा मला जर कुणी घडवलं तर ही तर त्यांची जबाबदारीच होती, त्यांनी घेतलेली जिम्मेदारीच होती, मला घडवणं हे त्यांचं कर्तव्यच होतं, तर ही भावना मनातून मुळासकट काढून घ्या. जगात अशी सुद्धा लोक आहेत, आपल्या जवळ असणारी, अवतीभोवती असणारी, की जी नात्यांना जस्टिस करत नाही. जबाबदारी अंगावरून झटकून घेतात, कर्तव्याकडे पाठ फिरवतात, तुमच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि जाणून बुजून कानाडोळा करतात. मग जेव्हा तुम्हाला वाटतं की ही लोक खरंच यांनी माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे, ही मला नेहमी सपोर्ट करतात, माझ्या सोबत असतात, माझ्या अडचणींमध्ये, माझ्या दुःखामध्ये, माझ्या आनंदामध्ये माझा आनंद द्विगुणित करतात, तर अशा लोकांचा आपल्या आयुष्यातला मोलाचा वाटा समजून घ्या. हलाखीच्या परिस्थितीमध्ये तू एकटा नाही, तू एकटी नाही, मी आहे ना, असं म्हणत आपली समजूत काढत ही वेळ निघून जाईल, हा काळ निघून जाईल, परिस्थिती समोर गुडघे टेकायचे नाही, ठामपणे उभं राहायचं, असं म्हणणारं ही व्यक्ती कोणीही असू शकते. ही व्यक्ती तुमची मैत्रीण असू शकते, तुमचा मित्र असू शकतो, तुमचा जोडीदार असू शकतो, तुमचे पालक असू शकतात, तुमचे जवळचे नातलग असू शकतात. या लोकांचं असणं तुमच्या आयुष्यामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा या लोकांचा नेहमी आदर करा. ज्यांनी मला ओळख दिली, मला उंचावर नेऊन पोहोचवलं, अशा लोकांना विसरून चालणार नाही. ज्यांनी माझ्या जखमांवर मायेची फुंकर घातली, अशा लोकांकडे पाठ फिरवून चालणार नाही. खडतर प्रवासामध्ये माझा हात घट्ट पकडून ठेवणाऱ्याची साथ सोडून चालणार नाही. माझा आनंद द्विगुणित करणाऱ्यांना दुःखात सोडून चालणार नाही. माझ्या आनंदाला कुणाची दृष्ट लागू नको म्हणून मनातल्या मनात नजर काढणाऱ्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. आज मी सुखसंपन्न आहे, आज माझ्याकडे वैभव आहे, पण वळणावळणावर जिथे जिथे मी खचलो, जिथे जिथे मी पडलो, मला उठ म्हणून रडायचं नाही, लढायचं असं म्हणत समोर आणणाऱ्यांना, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्यांचा मला नेहमीच आदर करायचा आहे, मला नेहमीच माया लावायची आहे, मला त्यांना भरभरून प्रेम द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, थँक्यू.